नमस्कार मित्रांनो, आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस आणि आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चितपणे आठवण होते ते महाकवी कालिदास यांची. त्यांच्या मेघदूतमधील एक प्रसिद्ध श्लोक जो इतिहासामध्ये अजरामर झाला आहे, तो श्लोक निश्चितपणे आजच्या दिवशी आठवतो. तो श्लोक असा: आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. बघा ही कवी कल्पना कशी. हे खरं तर मेघदूतामधील काव्य आहे. एक यक्ष आपल्या प्रेयसीच्या विरहाने व्याकुळ झालेला आहे आणि तो त्या मेघाकडे बघून, ढगाकडे बघून म्हणतो आहे. तो ढग त्याला कसा दिसला तर आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी हा ढग एका पर्वताच्या शिखरावर त्याला झुकलेला दिसला आणि रूपक असं केलेलं आहे त्याचं की जणू काही एखादा हत्ती एखाद्या कड्या कपडाला जसा धडका देतो, अगदी त्या प्रकारे ते चित्र त्या ठिकाणी कालिदासांना दिसलं. आणि याच मेघाला कवी कालिदासांनी आपल्या मराठी साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये आणि एकंदर साहित्य विश्वामध्ये अजरामर केलं आहे. कारण एका यक्षाची वीरकथा मांडताना, वीरव्यथा मांडताना या ठिकाणी कालिदासांनी या मेघालाच आपल्या प्रेमिकेकडं एक संदेशवाहक दूत म्हणून पाठवून तो कशा पद्धतीने त्याला मार्ग सांगतो आणि माझा निरोप माझ्या प्रेयसीपाशी, माझ्या पत्नीपाशी पोचव, याचं एक अत्यंत सुंदर, अतिशय विलोभनीय वर्णन या मेघदूत काव्यामध्ये कवी कालिदासांनी केलं आहे. आणि म्हणून या अजरामर काव्याचा जनक असलेल्या कवी कालिदासाचा हा जो दिवस आहे, म्हणजे खरं तर ही कवितेतील ओळ आहे, श्लोक आहे, आषाढस्य प्रथम दिवसे, हाच दिवस पूर्ण भारतभर, जगभर महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपल्याला प्रश्न पडेल की खरं तर एका काव्यातील ओळ आहे आणि मग आषाढ महिन्याचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिन का म्हणून साजरा करायचा? त्यांना कोणती जयंती नाही का, एखादी पुण्यतिथी नाही का? तर मित्रांनो, याचं उत्तर असं आहे, महाकवी कालिदास यांच्या जीवनाविषयी अशी ठोस अशी माहिती उपलब्ध नाही आहे. त्यांचा जन्मकाळ, त्यांचे जन्मस्थळ याविषयी अनेक मतमतांतर आहेत आणि स्वतः कवी कालिदास याने स्वतःविषयी फार कमी लिहिलेलं असल्यामुळं त्याचंही नोंद आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. आणि म्हणून मग सगळ्या अभ्यासकांच्या मताने असं ठरवलं की जेव्हा त्यांच्या जन्मकाळाचा शोध घ्यायची वेळ आली तेव्हा काही अभ्यासकांनी असं मांडलं की महाकवी कालिदास यांचा जन्म इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाला. कुणी असं सांगितलं की त्यांचा जन्म इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात झाला. तर काही अभ्यासकांनी त्या ठिकाणी महाकवी कालिदास यांचा जन्म इसवी सनाच्या 4थ्या किंवा 5व्या किंवा 6व्या शतकात झाला अशी मतं मांडलेली आहेत. अनेक अभ्यासकांची मतं, अनेक मतं आपल्याला त्या ठिकाणी आढळतात आणि म्हणून कवी कालिदास यांचा निश्चित जन्मकाळ आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून असं ठरवण्यात आलं की ज्या काव्याने महाकवी कालिदास अजरामर झाले आहेत अशा त्यांच्या मेघदूत याच काव्यामधली ही जी प्रसिद्ध ओळ आहे, आषाढस्य प्रथम दिवसे, आषाढ महिन्याचा पहिला दिवस, हाच दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून, त्यांची स्मृती म्हणून, त्यांची एक आठवण म्हणून पाळण्यात यावा असं एक प्रथा निर्माण झाली. आणि म्हणून हा दिवस आज पूर्ण जगभर, भारतभर महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, हे मेघदूत काव्य म्हणजे खरं तर या काव्याची जी एक आशय कथा आहे ती अशी, जी मगाशी त्याचा पुस्तकाचा उल्लेख मी केला की एक यक्ष एका शापामुळं एका डोंगरावर आलेला आहे, पर्वतावर आलेला आहे. रामटेक हे जे गाव आहे, आज ज्याला आपण नागपूरमधले जे रामटेक आहे तिथला रामगिरी पर्वत, या ठिकाणी तो शापामुळं आलेला आहे. 1 वर्षाचाच त्याला शाप मिळालेला आहे, शिक्षा मिळाली आहे की तो तुझ्या पत्नीपासून तू 1 वर्ष दूर राहायचंस. आणि अशावेळी 8 महिने उलटून गेलेले आहेत. यक्ष आपल्या पत्नीच्या आठवणीने, प्रेयसीच्या आठवणीने विव्हळून गेला आहे आणि अशावेळी त्याला वाटतं की माझी ही जी मनाची व्यथा आहे, माझा हा जो संदेश आहे, हा मला पाठवायचा आहे तर कुणाकडे पाठवू? आणि कवी कालिदास यांची प्रतिभा या ठिकाणी जागी झाली आणि एका ढगाला, एका मेघाला दूत म्हणून त्यांनी आपल्या प्रेयसीकडे पाठवलं. असं हे अतिशय एक अद्भुत काव्य या ठिकाणी कवी कालिदास यांनी निर्माण केलेलं आहे. मेघदूत हे काव्य इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की याचे उर्दूमध्ये अनुवाद झाले, फ्रेंच भाषेत अनुवाद झाले, इंग्रजी भाषेत अनुवाद झाले, त्याचबरोबर जर्मन भाषेत अनुवाद झाले आणि मराठीमध्ये सुद्धा अनेक कवींना याचा मराठीमध्ये अनुवाद करण्याची
त्या ठिकाणी मोह आवरता आला नाही. मूळ हे काव्य संस्कृत भाषेत आहे आणि मग मराठीमध्ये याचं कुणी कुणी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला, अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत, कवी कुसुमाग्रज आहेत, कवी बाबा बोरकर आहेत, कवयित्री शांता शेळके आहेत. या सर्वांनी या मेघदूत काव्याचं मराठीमध्ये आपल्या परीने त्याचा अनुवाद, स्वैर अनुवाद, काव्यानुवाद करण्याचा प्रयत्न केला. इतकी या काव्याची भुरळ या ठिकाणी सर्वांना पडलेली आहे. आणि म्हणून या आषाढस्य प्रथम दिवशी नेमकं कवी कालिदास कोण होते, त्यांचं चरित्र काय, त्यांची महत्ता काय, त्यांनी कोणकोणती काव्य लिहिली, कोणकोणती नाटकं लिहिली, याविषयी आपल्याशी थोडक्यात संवाद साधावा यासाठी मी आपणासमोर उपस्थित आहे. जसं मी म्हणालो की त्यांच्या जन्मकाळाविषयी मतमतांतर आहेत, निश्चित माहिती सांगता येत नाही. अगदी तसंच त्यांच्या जन्मस्थळाविषयी सुद्धा आपल्याला निश्चितपणे काही सांगता येत नाही. कारण काही जणांच्या मते कालिदास हे जे नाव आहे हे बंगाल किंवा बंगाली नाव वाटतं, म्हणून काही जणांनी तो पश्चिम बंगालमध्ये जन्मला असं काही जणांनी सांगितलं. काही जणांनी त्याला विदिशा या नगरामध्ये जन्मला असं काही जणांनी सांगितलं. तर बहुतांश अभ्यासकांचं मत असं आहे की तो उज्जैन, मध्य भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये जे उज्जैन हे जे गाव आहे या ठिकाणी तो जन्मला. कारण त्याच्या काव्यामध्ये, त्याच्या नाटकामध्ये या ठिकाणच्या परिसराचं जरा सूक्ष्म वर्णन त्या ठिकाणी आढळतं. आणि म्हणून या मतावर अनेकांचं एकमत आहे. पण असं असलं तरी जन्मस्थळाविषयी सुद्धा आपण निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि आपलं भाग्य असं की रामगिरी पर्वत जो आहे, रामटेक, या ठिकाणी मात्र येऊन त्याने हे मेघदूत काव्य रचलं असा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जातो. मग हा कालिदास नेमका कवी कसा झाला, त्याची प्रतिभा नेमकी कशी खुलली, कशी फुलली, याविषयी सुद्धा तेवढंसं सत्य या ठिकाणी इतिहासामध्ये नाही. परंतु एक दंतकथा मात्र प्रसिद्ध आहे. ती दंतकथा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. एक मजेशीर दंतकथा आहे की कालिदास हे एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले. 5-6 महिन्याचे असताना त्यांचे आईवडील निवर्तले, त्यांचा मृत्यू झाला. आणि मग एका गवळ्याच्या माणसाने त्या ठिकाणी कवी कालिदास यांचा सांभाळ केला. आता गवळ्याकडं सांभाळ केल्यामुळं कालिदास हे काही शिकले नाहीत तेवढं आणि ते अशिक्षित राहिले. पण दिसायला मात्र ते देखणे होते. आणि याच गवळ्याच्या कुटुंबामध्ये ते वाढले, त्यांचं पालनपोषण झालं. ज्या नगरामध्ये कवी कालिदास राहत होते त्या नगराच्या राजाला आपली जी कन्या होती ती उपवर झाली होती. आणि त्या कन्येसाठी त्याचं वर संशोधन सुरू होतं. पण त्या कन्याचा एक अट्टास होता की मला जो पती करायचा आहे तो मात्र कसा असला पाहिजे, तर तो अखिल कलाशास्त्र विशारद असला पाहिजे. म्हणजे कलाशास्त्र, संपूर्ण कलामध्ये, शास्त्रामध्ये तो प्रवीण असला पाहिजे, विशारद असला पाहिजे. आणि ही जबाबदारी राजाने सोपवली प्रधानावर. आणि प्रधानाने अनेक स्थळं त्या ठिकाणी त्या कन्येसाठी आणले. परंतु कन्या आपल्या वादविवादाने, आपल्या ज्ञानाने, आपल्या तर्काने त्या समोरच्या जो उपवर त्या ठिकाणी यायचा, वर यायचा, त्याला ती पराजित करायची. आणि त्यामुळे तिचं काही लग्न होत नव्हतं, तिला कुणी पसंत पडत नव्हतं. मग प्रधानाने शेवटी एक सूडबुद्धी त्याच्या मनामध्ये जागी झाली. त्याला असं वाटलं की हा कालिदास दिसायला देखणा आहे, पण तो मूर्ख आहे, अडाणी आहे, अशिक्षित आहे. यालाच आपण समोर नेऊयात. परंतु याला समोर कसं न्यायचं, तर कालिदासाला गुरु म्हणून दाखवायचं आणि काही हुशार शिष्यांचा जथ्था त्याच्यासोबत द्यायचा की जो जथ्था, जी शिष्यमंडळी त्या राणीला, त्या कन्येला त्या ठिकाणी वादविवादामध्ये हरवतील आणि हा कालिदास तिचा पती होईल आणि आपण चांगला तिचा सूड घेऊयात. शेवटी झालं, नियोजन झालं आणि कवी कालिदास आणि त्यांची ही शिष्यमंडळी त्या ठिकाणी कन्येकडे गेली. कन्येने अनेक प्रश्नोत्तरं त्या ठिकाणी विचारली. शिष्यांनीच इतकी चांगली प्रभावी उत्तर दिली आणि तिचं समाधान झालं. आणि म्हणून तिला असं वाटलं की आता शिष्यच एवढं चांगलं सांगतायत, उत्तर देत आहेत, इतके तज्ज्ञ आहेत, तर गुरु किती तज्ज्ञ असतील. आणि म्हणून तिने कालिदासाची परीक्षा घेतली नाही आणि त्यांचा विवाह संपन्न झाला. परंतु सत्य काही लपत नसतं. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी लक्षात आलं की कालिदास हा फक्त दिसायला सुंदर आहे, देखणा आहे, पण मुळात तो एक अत्यंत अडाणी, अशिक्षित असा युवक आहे. खूप पश्चाताप झाला त्या राजकन्येला आणि ती दुःखी झाली. शेवटी तिने सांगितलं की आता विवाह तर झालेला आहे. मग तिने कालिदासला सांगितलं की जा, तू काय कर, तू महाकालीची उपासना कर, काली देवीची उपासना कर आणि तिला प्रसन्न करून घे. आणि जेव्हा विद्वान होशील तेव्हाच तू माझ्याकडे परत ये. शेवटी त्यालासुद्धा असं वाटलं की आपल्याकडून ही फसवणूक झालेली आहे, आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून कालिदास काली देवीची उपासना करायला गेला. त्याने तपश्चर्या केली, देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला.
परंतु देवी प्रसन्न झाली नाही. शेवटी कालिदासाने मी माझा शिरच्छेद करतो असं तिला ती तयारी दाखवली आणि शेवटी देवी प्रसन्न झाली. या काली देवीने त्या कालिदासाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि म्हणून त्याचं नाव झालं कालिदास. आणि वरदहस्त ठेवल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कालिदासाला ज्ञान प्राप्त झालं, त्याची प्रतिभा त्या ठिकाणी खुलली आणि कालिदास परत आपल्या पत्नीकडे आला, त्या राजकन्येकडे आला. राजकन्येकडे आल्यानंतर तो परत आल्यानंतर राजकन्येने त्याला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, अस्ति कश्चित वाग विशेषः, आपल्या वाणीत काही फरक झाला आहे काय? आणि याच वाक्यातील पहिले जे 3 शब्द आहेत, या 3 शब्दावरूनच त्या ठिकाणी कालिदासाने आपले 3 महाकाव्य रचले. तिने विचारलं होतं अस्ति कश्चित वाग विशेषः, यातला पहिला शब्द आहे अस्ति. हा शब्द कालिदासाने त्या ठिकाणी निवडला आणि त्यापासून जे काव्य निर्माण केलं त्या काव्याच्या पहिल्या ओळी आहेत, अस्त्युत्तरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगादी राजा. कुमारसंभव नावाचे त्याचं काव्य आहे. या काव्याची सुरुवात त्याने या अस्ति शब्दापासून केली. त्यानंतर मेघदूत, ज्याचा उल्लेख आपण मगाशी ऐकला, त्याची सुरुवात कशी आहे, कश्चित कांता विरह गुरुणा. म्हणजे अस्ति कश्चित हे 2 शब्द झाले आणि तिसरा शब्द होता वाग विशेषः. यातला जो वाग शब्द आहे यावरून त्याने तिसरं काव्य निर्माण केलं, वागार्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये. रघुवंश नावाचं हे जे काव्य आहे हे त्या ठिकाणी कालिदासाने निर्माण केलं आणि 3ही काव्य संस्कृत साहित्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. ही दंतकथा आहे, परंतु या दंतकथेमध्ये सुद्धा आपल्याला यामधून एक त्याची प्रतिभा या ठिकाणी लक्षात येते. जशी 3 काव्य या ठिकाणी कालिदासाने लिहिली, तशी 3 नाटकंसुद्धा कालिदासाने लिहिली. एकाहून एक सरस नाटकं त्यांनी लिहिली. यातील पहिले नाटक म्हणजे मालविका अग्निमित्र, दुसरं नाटक विक्रमोर्वशीयम आणि तिसरं नाटक म्हणजे जगप्रसिद्ध नाटक अभिज्ञान शाकुंतलम, म्हणजे शाकुंतले नाटक. म्हणजे खरं तर नाटककाराची प्रतिभा कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कालिदास झालेले आहेत. आपण नेहमी गर्वाने म्हणतो की कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. म्हणजे शेक्सपियरने जशी अनेक नाटकं लिहिली आणि तो ते इंग्लंडमधल्या किंवा ओव्हरऑल जगामध्ये तो इतका प्रसिद्ध झाला, लोकप्रिय झाला एक नाटककार म्हणून, तसं आपल्याला मोह पडतो की कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल, स्वतः प्रख्यात्रेंनी सुद्धा एके ठिकाणी म्हटलेलं आहे की शेक्सपियर जरी श्रेष्ठ नाटककार असला तरी निसर्गाचं जे वर्णन आहे किंवा मानवी भावनाभावनांचं जे वर्णन आहे किंवा स्त्रियांच्या भूमिकेत जाऊन त्या स्त्रियांच्या मनातील जी भूमिका आहे त्याचं जे वर्णन करण्याचं कौशल्य आहे, या बाबतीमध्ये कालिदास हा शेक्सपियरपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, सरस आहे. आणि म्हणून निश्चितपणे ही जी 3 नाटकं आहेत, ह्या 3ही नाटकाचा कर्ता म्हणून आपण कालिदासाकडे पाहतो आणि एक जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणून आपण, जसा श्रेष्ठ कवी म्हणून आपण त्यांना ओळखतो तसंच श्रेष्ठ नाटककार म्हणून सुद्धा या ठिकाणी आपण कालिदासांना ओळखतो. कालिदासांच्या या प्रतिभेचं, या लेखनाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्यांच्यानंतर झालेल्या बाणभट्टाने सुद्धा त्या ठिकाणी कवी कालिदासाचं खूप मोठं कौतुक केलं आहे. कवी जगदेव यांनी तर कालिदासाला कवी कुलगुरू ही उपमा दिलेली आहे आणि म्हणून आज आपण जसं महाकवी कालिदास म्हणून त्यांना ओळखतो तसंच कवी कुलगुरू कालिदास म्हणून सुद्धा आपण ओळखतो. आणि या महाकवी कालिदासाविषयी सुद्धा आणखीन एक आख्यायिका त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे की एका रसिकाने असं ठरवलं की आपण या जगामधले जे काही प्रसिद्ध कवी आहेत या कवींची गणना करूयात, की या जगातला सर्वश्रेष्ठ कवी कोणता. आणि म्हणून त्यांनी हाताच्या बोटावर तो मोजायला सुरुवात केली आणि तो श्लोक जगामध्ये प्रसिद्ध झाला. तो श्लोक असा, पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बबुहा. अर्थ काय की एकदा कवींची गणना करताना त्या कवीने सुरुवात केली कालिदासाच्या नावाने. करंगळीला त्याने कालिदासाचं नाव घेतलं आणि जेव्हा तो त्याच्या पुढं चालला तेव्हा त्याला त्याच्या तुडीचं दुसरं नावच सापडाना आणि त्याच्या पुढचं जे बोट आहे अनामिका हे नाव त्याचं सार्थ झालं. इतकी कवी कालिदासाची या ठिकाणी जी एक प्रतिभाशक्ती होती ती विजोड होती, आजोड होती. आणि म्हणून संस्कृत साहित्यामध्ये आणि त्यानंतर मराठी साहित्यामध्ये जे काही त्याचे अनुवाद झाले त्यामुळे दोन्ही साहित्यामध्ये महाकवी कालिदास यांचं स्थान अत्यंत मोलाचं आहे, अजरामर आहे. आणि म्हणून गेली 2000 वर्ष झाली आहेत, आजही महाकवी कालिदास यांची जी 3 काव्य आहेत, कुमारसंभव, रघुवंश
आणि मेघदूत आणि ही जी 3 नाटकं आहेत, मालविका अग्निमित्र, विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम, या तीनही हे जे 6 त्याचे जे महत्त्वाच्या रचना आहेत आणि ऋतुसंहार नावाचं एक 7वं एक त्याचं जे काव्य आहे, अशी 7 काव्य या ठिकाणी कवी कालिदास यांनी निर्माण केली आणि प्रत्येक काव्य, प्रत्येक नाटक तितकंच दर्जेदार, तितकंच अभिजात असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आज या आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजेच महाकवी कालिदास यांची स्मृती करण्याचा आजचा दिवस आहे. तर या दिवशी आपण या महान कवीला, महान नाटककाराला विनम्र अभिवादन करूयात. याच ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.